डिग्री नंतर नेमका काय स्कोप असतो किंवा काय करायला पाहिजे? पीजी करण्याच्या ऐवजी, पोस्ट ग्रॅज्युएशन इमिजिएटली करण्याच्या ऐवजी तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात 1-2 वर्ष नोकरी करू शकता हां. आणि इंटर्नशिप सारखी करू शकता. गरज असते पदवीनंतर नोकरी करायची. अशा तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते का? बॅफ किंवा BBI अशा ज्या स्पेसिफिक क्षेत्रांसाठी डिग्रीज आहेत तिथे जॉब रेडीच तुम्हाला केलं जातं. BCom केलेलं आहे, त्यांच्यासाठी करिअरच्या कोणत्या संधी आहेत? कॉमर्स हे क्षेत्र पुढल्या 50 वर्षात प्रचंड पुढे जाणारं क्षेत्र आहे. BSc करताना जर तुमचा उद्देश प्युअर सायन्सेसमध्ये जाणं असा असेल आणि सायंटिस्ट होणं असेल तर तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन. जॉबच्या शोधात आहेत पण नोकरी मिळत नाहीये, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, असे तरुण आणि त्यांचे पालक यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नोकरी मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत याचा दोष स्वतःवर घेऊ नका. जॉब मिळत नाही त्याचं कारण सिस्टीम आहे बेसिकली. दुसरी गोष्ट, जर मग ह्याचा मुकाबला करायचा असेल, आता जॉब तर पाहिजे आणि आपल्याला नोकरीसाठी तयारी करायची आहे, तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायला लागतील. आजूबाजूला समाजामध्ये इंटरेस्ट घेऊन हे पाहिलं पाहिजे की कोणत्या प्रकारची इंडस्ट्री पुढे चालली आहे, कोणत्या प्रकारचे च्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत आजूबाजूला, ते लोक कसे कम्युनिकेट करतायत, त्यांच्याशी कनेक्ट होणं, त्यांच्याशी जोडून घेणं, या सगळ्या गोष्टी करायला लागतील. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सध्या ॲडमिशनचा काळ आहे. 10वी-12वी नंतरची ॲडमिशन प्रक्रिया तर सुरू आहे. मात्र त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय त्यांनी पुढे नेमकं काय करायला पाहिजे हा प्रश्न जे डिग्री करणारे आहेत किंवा ज्यांनी केलेली आहे ते सगळ्यांना पडलेला असेल, त्यांच्या पालकांनाही पडलेला असेल. पुढे नोकरी कधी मिळणार आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करावी, अशा एक ना अनेक प्रश्न असतील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. यूथ करिअर मेंटॉर आशुतोष शिर्के सरांकडून. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर आशुतोष शिर्के सर यांना तुम्ही सगळेजण ओळखत असाल. ते यूथ करिअर मेंटॉर आहेत. विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात. उच्च शिक्षणासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि मुख्यतः या काळामध्ये खूप बिझी असतात. पण आपल्यासाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी, पालकांसाठी ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये 10वी-12वीमध्ये जेव्हा कमी मार्क्स मिळतात विद्यार्थ्यांना, त्याच्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे हे तर बोललोच. पण आत्ता प्रश्न आहे तो म्हणजे डिग्री ज्यांनी केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांविषयीचा. डिग्री नंतर नेमका काय स्कोप असतो किंवा काय करायला पाहिजे? तिथून जॉब करायला पाहिजे की मग जे काही आपलं पारंपरिक शिक्षण आहे, मास्टर असेल किंवा PhD सारखं कंटिन्यू करायला पाहिजे? फराजी, एकतर धन्यवाद की मला तुमच्या माध्यमातनं इतक्या सगळ्या मुलामुलींपर्यंत पोहोचता येतंय आणि त्यांचे प्रश्न आपल्याला घेता येतात. तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे 2 उत्तर आहेत खरं म्हणजे. पण एक आवडणारं उत्तर आहे की बाबा तू शिकत राहा आणि मग आता UG झालं म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन किंवा पदवी झाली तर आता PG कर, असं आपण म्हणतो. आणि आपल्या एक पारंपरिक विचारामध्ये असं आहे की आधी शिक्षण पूर्ण करून घ्यावं, तो पाया मजबूत करावा आणि मग त्याच्यानंतर मग गृहस्थाश्रमात वगैरे प्रवेश करावा. मला मात्र आजच्या जगामध्ये एक वेगळं काहीतरी विचार समोर मांडायचा आहे. तो म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग वरती आत्ता भर आहे सगळा. म्हणजे असं की तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये नोकरी करायला सुरुवात केलीत तरी सुद्धा आत्ता असं होणार नाहीये की तुमचं शिक्षण आता पूर्ण झालंय आणि आता फक्त एका नोकरीला चिकटलायत आणि ती नोकरी कायम आयुष्यभर रिटायर होईपर्यंत असणार आहे, याची आता हमी गॅरंटी राहिलेली नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे लाईफ लॉंग लर्निंग हे तुमचं लाईफ स्किल आहे. म्हणजे हे जीवन कौशल्य आहे की तुम्ही सतत अपडेट करत राहणं, नवीन नवीन येणारं जे काय तुमच्या क्षेत्रातलं ज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, ते ॲब्झॉर्ब करणं, आत्मसात करणं आणि त्याच्या साह्याने पुढे जाणं. म्हणून त्याची सुरुवात पदवीपासून होईल. आपल्याकडे पदवी कार्यक्रम जे आहेत म्हणजे ट्रेडिशनल जे आहेत, म्हणजे जे BA, BSc, BCom हे जर आपण घेतले, थोडेसे बाकीचे नवीन जे आलेले आहेत ते आपण थोडे वेगळे काढूया, त्याच्याबद्दल मी बोलतो. पण आत्ता हे जे एक पारंपरिक अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत ते ना बरेचसे पुस्तकी आहेत आणि त्याच्यामुळे
प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला म्हणतो किंवा ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे त्याचं नॉलेज त्याच्यामध्ये नाही आहे. त्याचं त्याचं जो नोहाव आहे तो त्याच्यामध्ये नाही. त्याला लागणारी कौशल्य जी आहेत, त्या क्षेत्राला लागणारी, त्याचं विकसित होणं काहीच होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या डिग्रीज जर तुम्ही करत असाल तर नंतर पीजी करण्याच्या ऐवजी, पोस्ट ग्रॅज्युएशन इमिजिएटली करण्याच्या ऐवजी तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात 1-2 वर्ष नोकरी करू शकता हां. आणि इंटर्नशिप सारखी करू शकता. अच्छा. त्याच्यातनं तुम्हाला फारसे पैसे नाही मिळणार, पण असं समजा की तुम्ही अनुभव मिळेल. अनुभव आणि त्या अनुभवासाठी तुम्ही काहीतरी नोकरी करणं, इवन वेकेशन्समध्ये जॉब्स करत राहणं, अच्छा. छोट्या इंटर्नशिप्स प्रोजेक्ट्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आता ना जे कोर्सेस इतर आलेत, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आलाय किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा BMM हो. मास मीडिया आहे, हो. किंवा इतर डिग्रीज ज्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीज आणि डिप्लोमाज आहेत, या सगळ्या पदव्यांच्या मध्ये इंटर्नशिप्स असतात. हां. त्यामुळे तुमच्या पदवीमध्ये जर इंटर्नशिप्स नसतील तर तुम्ही हे बघा की तुम्ही निदान 1 वर्षाचा कालावधी पीजीच्या आधी हा इंटर्नशिप सारखं काहीतरी कराल कुठेतरी, जिथे तुम्हाला पैसे मिळणं महत्वाचं नाही, हां. अनुभव मिळणं महत्वाचं आहे. आणि त्याला ट्युशन समजा, एक वेगळी स्किल डेव्हलपमेंट ट्युशन समजा, आणि ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्याला एकच एक आन्सर नाही. अच्छा. पण जर तुमच्या कोर्समध्ये, पदवीच्या कोर्समध्ये जर इंटर्नशिप्स नसतील, अनुभव नसेल, त्या क्षेत्रामधलं प्रशिक्षण नसेल, तर ते तुम्ही स्वतःहून करून घेण्याची एक गरज वाटते. नंतर मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे. MBA सारखं पोस्ट ग्रॅज्युएशन तर माझं असं म्हणणं आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मधलं, की ते 2 वर्ष ते 3 वर्ष जॉब केल्याशिवाय शक्यतो करू नये. अच्छा. म्हणजे तुम्ही जर परदेशी विद्यापीठात जाल ना, MBA जे टॉप B स्कूल्स म्हणतात जगातली, ती तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा अनुभव कामाचा असल्याशिवाय त्यांना एंट्रीज देत नाहीत. अच्छा. त्यामुळे हे अभ्यासक्रम करताना काही पीजीचे तुम्हाला अनुभव आधी असला पाहिजे क्षेत्रांमधला, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकता. बरोबर आहे. सर आता तुम्ही सगळ्याच म्हणजे जे MBAचं असेल किंवा या सगळ्याच पदवीविषयी बोललात. पण याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही सांगताय की त्यांनी अनुभव घेतला पाहिजे, पण काही सर्कमस्टन्सेस असं असतात की गरज असते पदवीनंतर नोकरी करायची. कधी घराला हातभार लावायचा असतो. अशामध्ये कोणतीही डिग्री घेतली असेल, मग तो आपण डॉक्टरकीमध्ये MBBS केलेलं असेल किंवा इतरही क्षेत्रामध्ये डिग्री घेतलेली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना, अशा तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते का? तो स्कोप किती आहे? काही डिग्रीज मध्ये, हां, काही हां. पदवी कार्यक्रमांमध्ये ऑफकोर्स लगेच जॉब्स मिळू शकतात. हं, हं. आणि आत्ता मी मगाशी ज्या काही पदव्यांचा उल्लेख केला, हां, हां. त्या क्षेत्रामधल्या पदव्या आहेत. हां. म्हणजे आता BCom पण वेगळ्या अर्थी एक वेगळा अभ्यासक्रम आपण ऐकतो, हो. BAF किंवा BBI. म्हणजे असं तो BComचीच डिग्री आहे, परंतु जास्त इंडस्ट्री ओरिएंटेड केलेली आहे. म्हणजे बॅचलर इन अकाउंट्स अँड फायनान्स, म्हणजे तुमचा फोकस सगळा आहे अकाउंट्स अँड फायनान्स आहे, किंवा BBI मध्ये बॅचलर इन बँकिंग अँड इन्शुरन्स. हो. तर अशा ज्या स्पेसिफिक क्षेत्रांसाठी डिग्रीज आहेत, तिथे जॉब रेडीच तुम्हाला केलं जातं. हो. आणि इंटर्नशिप्स पण असतात. BMM असेल, ते खूपच जॉब रेडी असतं. प्रत्येक वर्षी तुम्हाला इंटर्नशिप्स करायच्या. ह्या सगळ्यामुळे तुमची तयारी जास्त असते. त्यामुळे ह्या ज्या पदव्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळतो. कोणता ना कोणता तरी जॉब इमिजिएटली मिळण्याची शक्यता असते. तुम्ही फायनल इंटर्नशिप जेव्हा करता तिथूनच तुम्ही कदाचित ॲब्झॉर्ब केले जाता. हो. पण बाकीच्या ज्या काही डिग्रीज आहेत, विशेषतः आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज मधल्या, तिथे मग थोडंसं लगेच जॉब रेडी तुम्ही होत नाही. त्यामुळे मग तुम्हाला शिक्षकी पेशामध्ये जर जायचं असेल, किंवा मग तुम्हाला मीडियामध्ये यायचं असेल, किंवा तुम्हाला अजून काही क्षेत्रामध्ये परस्यू करायचं असेल, तर मग तो एक थोडा लांबचा प्रवास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना हे कंपल्शन आहे की जॉब साठी तयारी, मग त्यांनी पदवी निवडताना पण त्या केल्या पाहिजेत. आणि समजा तसं नसेल झालं आणि तुमची डिग्री ही ट्रॅडिशनल एक डिग्री असेल, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्या गावाच्या जवळ जे कॉलेज आहे तिथून मी माझी डिग्री कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर मी आता नोकरी शोधणार आहे, तर मग स्किल्सची डेव्हलपमेंट केली पाहिजे. त्या दृष्टीने ही पिढी ही अतिशय लकी आहे, कारण स्किल डेव्हलपमेंटसाठी जगातले बेस्ट टीचर्स तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल आहेत.
म्हणजे बरोबर. त्याचा शोध घेतला पाहिजे. हं, हं. चांगल्या प्रकारे शोध घेऊन हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यातनं शिकता येतं, हं, तिथे हं. तुम्हाला कम्युनिकेशन शिकता येतं, एखादी भाषा अधिक सुंदर करता येते. तुम्हाला संवाद कौशल्य कसं वाढवायचं, इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स कशी करायची, हं. परीक्षांच्या तयाऱ्या कशा करायच्या, इतकी सुंदर माहिती या सगळ्या नेटवर्कमध्ये आहे, इंटरनेटवरती आहे, की मला असं वाटतं त्याचा जर आपण सिस्टमॅटिक प्लॅन तयार केला, हं, हं, हं. तर ती कौशल्य मिळवता येतील आणि मग तुम्ही असं नाही म्हणू शकणार, की मला या डिग्रीच्या लिमिटेशन्समुळे मला नोकरी हं, मिळत हं, नाहीये. हं. पहिली नोकरी ही दरवेळी पहिली किंवा दुसरी नोकरी पहिल्या 2 वर्षातली ही दरवेळी स्ट्रगल असणार आहे. त्याच्यात हो. खूप तुम्हाला लढावं शिकावं लागणार लागेल. आहे, हां. शिकावं लागणार आहे. पण त्यानंतर मात्र तुमची प्रगती त्या क्षेत्रामध्ये अधिक होऊ हं, शकते. हं, हं. सर आता तुम्ही पारंपरिक जी डिग्री आपण घेतो त्याच्याविषयी बोललात आणि तो एक खूप संघर्ष मोठा आहे असं बोललात. आपण स्पेसिफिक एका डिग्रीविषयी बोलूयात तो म्हणजे बी-ए. बी-ए कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा नोकरी करायची आहे, तर काय स्कोप आहे? मला असं वाटतं, की हं. बी-ए कंप्लीट केल्यानंतर पण एकतर मॅनेजमेंटचं क्षेत्र, हां, व्यवस्थापन हां. क्षेत्र आपल्यासाठी ओपन असतं. अच्छा. थोडं शहरांमध्ये मग यावं लागेल, हं, कारण हं, हं. असं आहे, की जर तुम्हाला म्हणजे मी हे ऑप्शन सांगत नाही, की तुम्हाला टीचिंगमध्ये जायचं असेल किंवा लेक्चरशिपसाठी मग मग तुम्हाला एम-ए करावं लागेल, मग पुढे नेट-सेट आणि ह्या तो हं, हं. सगळा प्रोसेस त्याकडे मी नेत नाहीये किंवा हां, हां. सरकारी नोकऱ्यांच्या प्रोसेस आपल्याला माहितीच आहेत. हो. पण याशिवाय तुम्ही काय करू हं, हं. शकता? म्हणजे इमिडिएटली जॉब कसा मिळवू शकतो? हां. मला असं वाटतं, की त्याच्या बाबतीत काही ठिकाणी म्हणजे हं, हं. व्यवस्थापन क्षेत्रातले काही पी-जी डिप्लोमाज असतात. अच्छा. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाज हं, असतात. हं, हं. हे 6 महिन्याचे ते वर्षभराचे पर्यंतचे असतात हं, हं. आणि ह्याच्यामध्ये काही इंडस्ट्रीज ज्या आहेत, हं, हं. त्याच्यामध्ये विशेषतः रिटेल इंडस्ट्री आता हां. रिटेल जे असतात, रिटेल म्हणजे शहरांमध्ये जी मोठी शॉप्स असतात, हं. जी सुपर मार्केट्स असतात, त्याच्यामध्ये विक्री करणारा स्टाफ आहे तो नाही म्हणत आहे हं, मी. हं. त्याच्या पाठी म्हणजे हां. त्याच्या म्हणजे बॅक बॅकग्राऊंडला ऑफिस. सगळी मॅनेजमेंट जी चालवली जाते, हं, हं. मॅनेजरियल कामं जी असतात, त्याच्यामध्ये ना ही मॅनेजमेंटचे लोक असतात. हं. रिटेल मॅनेजमेंट त्याला म्हटलं जातं. सो अशी काही क्षेत्र आहेत, की जी ही मोठी होत आहेत आता हं, हं. आणि ह्या क्षेत्रांमध्ये पी-जी डिप्लोमाज आहेत. अच्छा. म्हणजे आता मुंबई युनिव्हर्सिटीचं सांगायचं झालं तर कलिनामध्ये गरवारे इन्स्टिट्यूट हं, आहे, हं, हं. ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहेत. अच्छा. तर त्यामुळे तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल, तर हं, हं. त्या क्षेत्राची तयारी तुम्हाला करायला पाहिजे. हं, हं, हं. सो ते मला असं वाटतं, की महत्त्वाचं ठरतं. अच्छा. अशी अनेक क्षेत्र आहेत. हा एक भाग झाला. हं, हं. दुसरं, तुम्हाला जर कौशल्य एखाद्या क्षेत्रामधली असतील, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये शिफ्ट होऊ शकता. अगदी तुमचं बी-ए झालं असेल तरी. हं, हं, हं. म्हणजे आत्ता मला एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि हां. कालच ती पुण्याच्या जवळच्या एका गावामध्ये राहते अच्छा. आणि तिचं म्हणणं असं होतं, की मला आता मी बी-ए केलंय, हं, हं. पण तेव्हा मला काहीच ऑप्शन नव्हते. पण हं. आज मी डिग्री झाल्यानंतर मला आत्मविश्वास आहे आणि आता मला रचना म्हणजे डिझाईनसारख्या क्षेत्रामध्ये जावंसं वाटतंय. हं. कारण मी ना खूप छान मूर्ती बनवू शकते. हां, अ, हां. मी शाडूच्या मूर्ती मातीपासून. बनवते. हां, हां. त्याच्यानंतर माझं स्केचिंग खूप चांगलं आहे, पण माझं दुर्लक्ष झालं या सगळ्याकडे आणि हो. मला माझ्या घरच्यांनाही वाटलं, हं, की हं. हे काही क्षेत्र पुढे जाण्याचं असू शकत नाही. हं, हं, हं. पण आत्ता मी वाचलंय आणि आता मला कळलं, की प्रॉडक्ट डिझाइन किंवा यू-एक्स युजर एक्सपिरियन्स हं, हं, डिझाइन, हं. ह्या किंवा डिझाइन कम्युनिकेशन हं, हं. याच्यामध्ये खूप वेगवेगळी क्षेत्र आता ओपन झालेली आहेत. हां, हां. खूप संधी आहेत. हं. तर मी या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिते. तर मी आत्तापासून सुरुवात करू का? अच्छा. तर मग अशा वेळी पोस्ट ग्रॅज्युएशनचा ची तयारी करायला हरकत नाही. या हं. रचना किंवा अशा क्षेत्रामध्ये जायला, हं, कलेच्या हं. क्षेत्रामध्ये जायला. मला असं वाटतं, की काही वेळेला तिथून सुरुवात केली तरी सुद्धा हरकत नाही. हं. एखादा मार्ग चुकलेला असतो हां, हां. तो. पण तिथे म्हणजे नक्कीच तुम्ही जायला म्हणताय, की डिग्री झाली असेल तरी सुद्धा आपल्याला मार्ग बदलता येतो. म्हणजे 11वी-12वीच्या अगदी. ॲडमिशनच्या वेळेला किंवा त्याच्यानंतर आपण डिग्रीसाठी जेव्हा ॲडमिशन घेतो त्यावेळेलाही निर्णय चुकलेला असेल आणि डिग्रीनंतर आपल्या लक्षात आलं, की आपल्याला इथे जाता येईल, या क्षेत्रामध्ये चांगलं काम करता येईल, तर त्यावेळेला सुद्धा डिसिजन बदलू शकतात. फराजी, हं. माझ्याकडे करिअर ट्रान्झिशनचे पण लोक हां. येतात. म्हणजे अच्छा. असं, की 45 वर्ष वयाची झाली आहेत हां, आणि हां. आता मला करिअर चेंज करायचं आहे. हां. ओके. माझा निर्णय
तेव्हा होता, मी काही निर्णय घेतला, हां, पण हां. आता मला त्याच्यात मजा नाही येते. मला हां, खूप छान नाही वाटत आहे किंवा हां. मला ते पेनफुल होतंय रोज असं सगळं करत राहणं. त्याच्याऐवजी मला वेगळा शोध घ्यायचा आहे. मग ते कसं करतात? अ, ते पण करता येतं. कशा त्याचा पद्धतीने? प्रोसेस हां. असेल म्हणजे अ, ते आमच्याबरोबर काही सेशन्स करतात. अच्छा. त्यांची असेसमेंट वेगळ्या पद्धतीने करावी लागते, हं, की हं. काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ह्या क्षेत्रामध्ये. ते हं. क्षेत्राचे प्रॉब्लेम्स आहेत का फक्त त्या परिस्थितीचे प्रॉब्लेम्स हं, आहेत. हं. मग खरंच त्यांना क्षेत्रात वेगळ्या काही करायचंय का? हां. ते सोडू इच्छित आहेत ती कारणं आणि त्याच्यानंतर ते ज्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छित आहेत, हं, हं. ती त्यांची आवड, तशी कौशल्य आहेत का? ते त्यांचे ॲप्टिट्यूड्स आहेत का? हे सारं बघून मग आम्ही त्यामध्ये त्यांना गाईडन्स देतो. हं, हं. आणि असे खूप लोक येतात. अच्छा. आणि त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात, की हं, असं शिफ्ट करता येतं का? तर हं. अगदी नक्की करता येतं. म्हणजे डॉक्टर्स पण आहेत, की ज्यांना ते क्षेत्र सोडायचंय. ओह! इंजिनिअर्स पण आहेत, की ज्यांना आता ते वाटतं, की नाही मी पॅरेंटल प्रेशर्समध्ये येऊन हं. हे केलंय. पालकांनी सांगितलं हां. म्हणून केलं, पण मला ह्या क्षेत्रामध्ये अजिबात रस नाहीये. रस नाहीये, हं, तग हं. पण धरता येत नाहीये. मला आता बदलायचंय. हं. सो असं असू शकतं. अच्छा, म्हणजे तेव्हाही चेंज करता येतं. असं आपण म्हणू शकतो, की उशीर झालेला नाहीये. कधीही उशीर झालेला नाही. अ, कठीण जाईल, हां. पण जर तुमची अशी इच्छा असेल तर करता येऊ शकतं. हं. नक्कीच. आता आपण बी-ए विषयी तर बोललोच. कॉमर्स विषयी आपण स्पेसिफिक बोलूयात. ज्यांनी कॉमर्समध्ये डिग्री घेतलेली आहे, बी-कॉम केलेलं आहे, त्यांच्यासाठी करिअरच्या कोणत्या संधी आहेत? किती संधी आहेत? अनेक लोक असं म्हणतात, की सायन्समध्ये सगळ्यात जास्त स्कोप आहे का? हो, हो. आणि त्यांचा तो गैरसमज असतो असं वाटतं. हां. मला आपल्याला असं सांगायचं आहे आणि आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना. प्रेक्षकांना सांगायचं आहे, की कॉमर्स हे क्षेत्र पुढल्या 50 वर्षात प्रचंड पुढे जाणारं क्षेत्र आहे. अच्छा, म्हणजे जास्त ज्याच्यामध्ये खूप संधी. स्कोप आणि संधी आहेत, हं, असं हं. क्षेत्र आहे. म्हणजे असं, की कॉमर्स आणि ट्रेड, व्यापार आणि सगळा जो उद्योगधंदा आहे, तो हं, हं. सगळा म्हणजे कॉमर्स. हो. आणि त्याला संलग्न क्षेत्र आहे मॅनेजमेंट हं, किंवा हं. व्यवस्थापन. हं, हं. सो कॉमर्स आणि मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये इतका सगळा स्कोप आहे. बँकिंग आणि इन्शुरन्स आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हं, हं. ह्या इंडस्ट्रीज, म्हणजे आता आपण बघतो म्युच्युअल फंड्सपासनं या सगळ्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढणं, इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे मार्ग असणं, हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोकांचा रस आणि लोकांचं इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती वाढलेली आहे आणि त्या सगळ्यामुळे या क्षेत्राची डिमांड आता पुढल्या 50 वर्षामध्ये खूप मोठी वाढणार आहे. हं. अ, यामुळे कॉमर्स जे आहे हं, हं. ते वेगळ्या फॉर्ममध्ये, नवीन फॉर्म्समध्ये हां. हे सतत होणार आहे. हं, हं. आणि म्हणून मला असं वाटतं, की कॉमर्स आणि नवीन पद्धतीचं जे कॉमर्स हं, आहे, हं, हं. त्याचं एक नीट अंडरस्टँडिंग जर ठेवलं, तर त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घेता येणार आहे. हं. बरोबर आहे. सर आणि या क्षेत्रामधले जे विद्यार्थी असतात कॉमर्समधले ते आपण बघतो की बरेचसे विद्यार्थी सी-एची तयारी करतात, सी-एससाठी सुद्धा तयारी करतात. पण म्हणजे ते सी-ए झाले किंवा सी-एस झाले तर चांगली गोष्ट आहे. पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये यशस्वी होता येत नाही. मग त्यांच्यापुढे काय पर्याय उरतो? म्हणजे मी हं, मला वाटतं गेल्या एपिसोडमध्ये जसं म्हटलं, की आपल्याकडे सगळेजण हं, महाराष्ट्रातली मुलं-मुली ही अगदी न चुकता यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीची तयारी करतात. हं. तशी कॉमर्सला जाणारा प्रत्येक जण हां, हा काय करतोयस तर सी-एची तयारी करतोय. हां. सी-ए हा एकच ऑप्शन नाहीये. हं, हं. आणि चार्टर्ड अकाउंटन्सी, जर तुम्ही अकाउंट्समध्ये हं, चांगले असाल, जर तुम्ही गणित हा विषय असेल आणि तुम्हाला तो मजा येत असेल, ते अकाउंट्स करताना मजा येत असेल, हं, हं, इंटरेस्ट वाटत असेल, तर तुम्ही नक्की चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये जाऊ शकता. पण आता सी-एफ-ए सारखा पण एक आहे, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, हं, हं, हा जो ऑप्शन आहे, ही जी एक परीक्षा आहे, ती पण महत्त्वाची परीक्षा आहे. किंवा गणित आणि स्टॅटिस्टिक्स खूप चांगलं आहे आणि फायनान्सच्या क्षेत्रामध्ये आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर ॲक्च्युरियल सायन्स सारखा जो ऑप्शन आहे, तो पण खूप उत्तम ऑप्शन हं, आहे हं, आणि खूप कमी लोक त्याच्यामध्ये जातात आणि पुढे जातात. हं, हं, त्यामुळे हे तर ऑप्शन आहेतच. सी-एस जो आहे ना, तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे हं, तो लॉ आणि म्हणजे कॉमर्स पण लॉशी संबंधित अधिक आहे हं, आणि हं, त्यामुळे सी-एसचा ऑप्शन, कंपनी सेक्रेटरीचा ऑप्शन हा खूप वेगळा ऑप्शन आहे. लोकांना सी-ए किंवा सी-एस असं वाटतं, हं, तर हं, त्याचा तसा काही संबंध नाहीये. हां. हं.
तर मला असं म्हणायचं आहे की ह्याच्या ऐवजी पण खूप सगळे ऑप्शन्स आहेत. मगाशी मी म्हटलं की आता बीकॉमलाच एक ऑप्शन तयार झालं, तो म्हणजे BMS, हं. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, हां. BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर हे 2 झाल्यावर MBA करतात, पण MBA आता स्पेसिफिक क्षेत्रातले MBA तयार झालेत. म्हणजे हं. तुम्ही जर ॲडव्हर्टायझिंग आणि PR मध्ये जाऊ इच्छित असाल तर तिथलं MBA वेगळं तुम्हाला करता येतं. हं, हं. त्यामुळे स्पेसिफिक त्या त्या क्षेत्रामधले, जसं मी हं. मगाशी म्हटलं की रिटेल मॅनेजमेंट हे एक क्षेत्र तयार झालंय. हो. तर ह्या सगळे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जाऊन काम करता येतं. त्यामुळे हं. कॉमर्सचा स्कोप असा प्रचंड वाढलेला आहे हो. आणि त्याच्यामध्ये CA आणि CS सोडून पण खूप सगळे ऑप्शन हं. हे तयार झालेले आहेत आणि त्या परीक्षांसाठी तुम्ही जाऊ शकता. तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे लोक करतात त्यांचे ॲडवायझर्स बनू शकता. तुम्ही कंपनीच्या फायनान्सचे अनालिस्ट बनू शकता हं. किंवा तुम्ही MBA करू शकता फायनान्समध्ये. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जाता येतं. फक्त हं. तेवढेच ऑप्शन नाही आहेत. हं, हं, हं. ऑप्शन्स भरपूर आहेत. फक्त आपल्याला आजूबाजूला बघावं लागेल आणि तसा विचार करून त्या क्षेत्रामध्ये जाता येईल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे BSc. ज्या विद्यार्थ्यांनी BSc केलेलं आहे, त्यांना BSc नंतर लगेचच करिअरच्या संधी किती आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्यांनी एक स्पेसिफिक विषय घेतलेला असेल, त्यांना जास्त संधी आहेत का? BSc करताना जर तुमचा उद्देश प्युअर सायन्सेसमध्ये जाणं हां, हां. असा असेल आणि सायंटिस्ट होणं असेल, हं, हं. तर तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे हं. पोस्ट ग्रॅज्युएशन, हं. म्हणजे MSc आणि हे विषय घेऊन पुढे गेलं पाहिजे, त्यातलं स्पेशलायझेशन केलं पाहिजे आणि असे खूप विद्यार्थी असतात. आता त्यांना ऑप्शन MSc इंटिग्रेटेड पण आहे. म्हणजे हं. आयसर सारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या प्रचंड सुंदर काम करतात, प्रचंड काम करतात. भारताचे पुढल्या 50 वर्षातले सायंटिस्ट सगळे या सगळ्या इन्स्टिट्यूट्समधनं येणार आहेत. आयसर, इंडियन हं, हं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुण्याला कॅम्पस आहे आणि असं भारतभर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स या आहेत. हो, हो. तर ह्या इन्स्टिट्यूट्समधनं तुम्ही MSc इंटिग्रेटेड वगैरे करूच शकता. हं. परंतु ज्यांना BSc केलं हं. अ, आणि त्यानंतर प्युअर सायन्सेसमध्ये नाही जायचंय, हां. तर मग तुम्ही शिफ्ट करा ना मॅनेजमेंटच्या साईडला, चालू शकेल. फायनान्सच्या साईडला पण जाऊ शकाल. हे एक आहे. हं. दुसरं, तुम्हाला स्पेसिफिकली म्हणजे जर तुम्ही बायोलॉजी घेतलं असेल आणि त्याच्याशी कनेक्टेड काही करायचं असेल, तर मग बायोलॉजीचे ऑप्शन घेऊन मग तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये करू शकता किंवा स्पेसिफिक काही आता बायोटेक्नॉलॉजी सारखे विषय. हां, स्पेशलायझेशन्स हां. आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला करिअर स्कोप्स हे मिळू शकतात आणि त्या प्रकारचे कोर्सेस पण आता उपलब्ध आहेत. हं, हं, हं. हा एक ऑप्शन झाला. तुम्ही म्हणजे ज्याला रेडिओलॉजी रिलेटेड म्हणतात, म्हणजे हं. सोनोग्राफी करतात किंवा एक्स-रे करतात, हो. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आता तयार झालेली आहेत. त्यामुळे अच्छा. तुमचं जर बायोलॉजी रिलेटेड काही असेल, हं, हं. तर तुम्ही त्या कोर्सेसना पण जाऊ शकता आणि मेडिकल फील्डमध्ये. क्षेत्रामध्ये जाऊ हां, शकता. हां. तुम्ही पॅथॉलॉजी मध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर मग MScला आधी मायक्रोबायोलॉजी करून तिथे जायचे. आता हं. मात्र स्पेसिफिक त्या इंडस्ट्रीचे ऑप्शन्स आहेत. हां. मणिपाल युनिव्हर्सिटी सारखी युनिव्हर्सिटी खूप वेगवेगळे कोर्सेस याच्यामध्ये देते. तर असे काही कोर्सेस घेऊन तुम्हाला परत इंडस्ट्री रेडी होता येतं. हं, तिथे हं. जॉबसाठी तुम्हाला काम करता येतं, स्पेशलायझेशन करता येतं. हं. सो हा एक भाग बायोलॉजीच्या ऑप्शन्समध्ये आहे. हं, हं. केमिस्ट्रीमध्ये पण असे ऑप्शन्स आहेत, स्पेसिफिकली इंडस्ट्री ओरिएंटेशनचे. फिजिक्समध्ये थोडेसे कमी ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत, की इंडस्ट्री रेडी ऑप्शन्स तुम्हाला फार लिमिटेड आहेत. अच्छा. त्यामुळे जर तुम्हाला MSc फिजिक्स करायचं हं, नसेल, हं. तर मग अशा मुलींना बऱ्याच वेळेला फिजिक्स केलं असतं त्यांनी, पण हं, हं. आत्ता कळलेलं असतं, की आता मात्र मला फिजिक्स जास्त काय ऑप्शन आयुष्यभर नाही. करायचे नाहीयेत. हां. नाही, आयुष्यभर करायचं नाहीये, अच्छा. ते कळतं. हं, हं. मग त्यांना वाटतं, की आपण वेगळं कर. मग तुम्हाला तर वेगवेगळे रस्ते आहेत. मी मगाशी हं, म्हटलं, हं. कोणीही तुम्हाला अडवणार नाहीये. जर तुम्हाला MBA करायचं असेल, हं. मॅनेजमेंट क्षेत्रात जायचं असेल, तुम्ही अजून काहीतरी फायनान्समध्ये जाऊ इच्छिता, हं, हं. तर नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला अनेक ऑप्शन्स हं. उपलब्ध आहेत, जे तुमच्या आधीच्या डिग्रीवर बेस्ड असण्याचं कारण नाहीये. म्हणजे हं. असं तुम्ही त्यांनी काहीतरी लिमिट करून घेता स्वतःला, असं करू नका. इनफॅक्ट मी मुला-मुलींना असं सांगतो, हं. की डिग्री तुम्हाला आवडतंय ना त्या विषयात कोणत्याही करा. हं. तुम्ही एन्जॉय करा ते शिकणं. हं. हां, खरं. आणि
ते जेव्हा एन्जॉय करून संपेल ना, तेव्हा तुम्ही पाहिजे तर कॉर्पोरेट आणि या क्षेत्रामध्ये, फायनान्सच्या क्षेत्रामध्ये फारसं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तिथपर्यंत एन्जॉय करा, नंतर आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये पैसे कमवण्याच्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. या तर एक शेवटचा प्रश्न, की आपण मुळात आता ग्रॅज्युएशन नंतर मी जसं सुरुवातीला म्हणाले होते, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अशी परिस्थिती असते, की त्यांना जॉब हा करावाच लागतो किंवा त्या जॉबच्या शोधामध्ये असतात. तर जॉबच्या शोधात आहेत, पण नोकरी मिळत नाहीये, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. असे तरुण आणि त्यांचे पालक यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अ, मला असं वाटतं, की पहिलं माझं म्हणणं असेल, हं, की जॉब मिळत नाही, हं, नोकरी मिळत नाही, हं, नोकऱ्या मिळत नाहीत, याचा दोष स्वतःवर घेऊ नका. हं. जॉब मिळत नाहीयेत त्याचं कारण सिस्टम आहे बेसिकली. हं, जॉब नाही आहेत एवढे हं, आणि आपण जॉब हा समाज तयार करू शकत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. हं, म्हणून उगाचच आपण त्या मुला-मुलींना दोष देणं हं, हे हं. बरोबर नाहीये. आणि त्यामध्ये सर स्किल्सचं सुद्धा एक रिक्वायरमेंट असेल. अगदी. म्हणजे दुसरा मुद्दा माझा हं, तो आहे, की पहिलं स्वतःला दोष देऊ नका. कारण ना मुलं स्वतःला दोष देतात. मीच नाकर्ता आहे, मलाच जमत नाहीये, माझी स्किल नाही आहेत, मीच असा नाहीये. हे करू नये. हं, हां, हे बरोबर नाहीये आणि ते खरं पण नाहीये. दुसरी गोष्ट, जर मग ह्याचा मुकाबला करायचा असेल, आता जॉब तर पाहिजे आणि आपल्याला नोकरीसाठी तयारी करायची आहे. तर मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, की हं, तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायला लागतील. हं, मग नोकरीची स्किल्स कोणती आहेत, ज्याला आधी सॉफ्ट स्किल्स म्हणायचे हां, आणि आता लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य म्हणतात. बरोबर. ही जी जीवन कौशल्य आहेत म्हणजे तुम्ही गुगल केलं तर हं, तुम्हाला लिस्ट मिळेल हं, 12, 13, 14 स्किल्सची. कम्युनिकेशन असेल हं, किंवा अ, तुमचं समजून घेणं असेल दुसऱ्याला, हं, एखादी आयडिया समोरच्याला सांगणं असेल, हां, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकून घेता येतात. ही शिकण्यासारखी कौशल्य आहेत. हं, हं. लर्नेबल स्किल्स आहेत. खरं तर ही कौशल्य जर डेव्हलप झालेली नसतील, हं, तर आता तुम्हाला इंटरनेट, YouTube आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स हं, याच्यामधनं तुम्ही ही स्किल्स शिकून घेऊ शकता. म्हणजे अगदी साधं सांगतो. हं. ChatGPT किंवा AI प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत वेगवेगळे आता हो. आणि ते स्टुडंट्सना फुकट मिळतात. हं, हं, तर त्यांच्याबरोबर लेसन घ्या ना. हं, समजा त्यांना हे प्रश्न विचारलेत तुम्ही अगदी मराठीतनं जरी विचारलेत, हं, हं, की मला कोणती स्किल्स नोकरीसाठी आवश्यक आहेत, तर तुम्हाला ती लिस्ट देतील. हं, मग हे मी कसं डेव्हलप करू? त्याच्यासाठी मी स्वतःला कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करू? हं. आणि मला असं वाटतं, की त्यांनी थोडंसं आजूबाजूला समाजामध्ये इंटरेस्ट घेऊन हे पाहिलं पाहिजे, बरोबर. की कोणत्या प्रकारची इंडस्ट्री पुढे चालली आहे, कोणत्या प्रकारचे च्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत हं, आजूबाजूला, ते लोक कसे कम्युनिकेट करतायत, त्यांच्याशी कनेक्ट होणं, हं, त्यांच्याशी जोडून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील. कारण तुम्ही शिकून घेतलंय, तुमच्याकडे हं, पदवी आहे, पण तरीसुद्धा जर कौशल्य विकसित झालेली नसतील, तर त्याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे. हं. बरोबर आहे. सर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तसं तर भरपूर प्रश्न आहेत, पण वेळेची कमतरता आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक यू सो मच. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.